नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ओयासिसच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्ममध्ये आपलं स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत महा टी पेपर क्रमांक 1 व पेपर क्रमांक 2 साठी अत्यंत महत्त्वाचा असणारा विषय म्हणजे मराठी व्याकरण। मराठी व्याकरणातील प्रयोग या टॉपिकच्या संदर्भाने आपण चर्चा करणार आहोत। 2013 ते 2025 या दरम्यान जे टी पेपर क्रमांक 1 आणि पेपर क्रमांक 2 झालेले आहेत, या पेपरमधील प्रयोगावर आधारित जेवढे प्रश्न आले तेवढ्या प्रश्नांचा सराव आपण एकाच व्हिडिओद्वारे करणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही आमचं जे ओयासिस करिअर पॉईंटचं ॲप आहे तिथे जाऊन 2013 ते 2025 या दरम्यान जे पेपर झालेले आहेत हे पेपर सब्जेक्ट वाईज सोडू शकतात, त्याचे व्हिडिओ पाहू शकतात। त्याचबरोबर सराव पेपरसुद्धा तुम्हाला तेथे उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत। प्ले स्टोरवरून ॲप डाउनलोड करा किंवा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे, तिथूनही तुम्हाला ॲप डाउनलोड करता येईल। तर अधिक वेळ न घेता लगेच प्रश्नांचा सराव करूयात। प्रश्न आहे, आकाशातून पावसाच्या धारा कोसळल्या या वाक्याचा प्रयोग ओळखा। टी पेपर फर्स्ट 2025। आता प्रयोग ओळखायचा म्हणजे आपलं काय करायचं, सुरुवातीला पहिले क्रियापद बघायचं, कोसळल्या, त्यामधील मूळ धातू कोसळ। मग आता नारा, नारी, नारे हे प्रत्यय जोडून आपल्याला कर्ता शोधायचा आहे। मग आता कोसळणाऱ्या कोण, धारा, धारा काय झालं आपलं कर्ता। ओके। मग आता कर्म, कर्म कसं शोधतो आपण, न्याची क्रिया, न्याची क्रिया कोणावर झाली। मग आता कोसळण्याची क्रिया कोणावर झाली, धारावरच झाली, म्हणजे वाक्यामध्ये कर्म नाही, कर्म नाही। मग आता पहा, वाक्यामध्ये कर्ता आहे धारा, वाक्यात कर्म नाही, कर्म नाही म्हणजे सकर्मक कर्तरी पर्याय कटला, कर्मणी पर्याय कटला। जर कर्मच नाही तर कर्मणी होऊच शकत नाही। मग आता अकर्मक कर्तरी का अकर्मक भावे, तरी अजून 2 पर्याय आहे, 50% आपण आलोय। मग आता पहा, कर्ता जो आहे आपला धारा आपण बदलून पाहू। आकाशातून पावसाच्या धारा कोसळल्या। मग आता कोसळल्या हा शब्द जर धारा शब्द बदलल्यानंतर जर बदलला तर कर्तरी। मग आपण समजा एक बर्फ शब्द घेऊन पाहू। आकाशातून पावसाचा बर्फ कोसळला, काय आलं, ला, कोसळला, बरोबर। म्हणजे काय झालं, आकाशातून पावसाचा, तर आपण बर्फ शब्द टाकला ना, आकाशातून पावसाचा बर्फ कोसळला, कोसळला म्हणजे बदललं, म्हणजे हा आहे अकर्मक कर्तरी। पुढचा प्रश्न पाहायचा आहे आपल्याला, पुढीलपैकी अकर्मक कर्तरी प्रयोगाचे वाक्य कोणते। अकर्मक कर्तरी म्हणजे काय, ज्या वाक्यात कर्म नाही व जो कर्ता आहे तो कर्त्यानुसार काय होणार, क्रियापद बदलणार। मग बघा, डोंगरावर हिरवेगार गवत उगवले होते, पक्षी अंगणात दाणे टिपतात, श्रावणीने नवीन पैठणी आणली, ताईने अंगणात पाना फुलांची रांगोळी काढली, बरोबर। मग आता इथं तुम्हाला 2 पद्धतीनं जाता येईल। जेवढे कर्म असणारे वाक्य आहेत त्यांना कट करा, उत्तर मिळालं, आपण दोन्ही पद्धतीनं जाऊ। बघा, डोंगरावर हिरवेगार गवत उगवले होते। आता उगवले होते, या होतेमध्ये मूळ धातू आहे अस, आणि अस हा धातू अकर्मक आहे, म्हणजे उत्तर मिळालं पर्याय 1। ही झाली एक मेथड। पण आता समजा तुम्हाला माहीतच नाही की अस धातू वगैरे नसू द्या, काही अडचण नाही, आपण बाय मेथड जाऊ। उगवणारा, उगवणारी, उगवणारे, उगवणारे कोण, गवत, गवत काय झाला, कर्ता। उगवण्याची क्रिया कोणावर झाली, गवतावर झाली, वाक्यामध्ये कर्म नाही, म्हणजे हे आपलं उत्तर झालेलं आहे, बरोबर। पण समजा आता खालच्या पर्यायात जर कर्म असेल तर मग आपण पाहू एकदा। पक्षी अंगणात दाणे टिपतात, टिपणारे कोण, पक्षी, पक्षी काय झाला, कर्ता। टिपण्याची क्रिया कोणावर झाली, दाणे, दाणे झालं कर्म, कर्म आहे म्हणजे हे उत्तर नाही। श्रावणीने नवीन पैठणी आणली, आणणारी कोण, श्रावणी, आणण्याची क्रिया कोणावर झाली, पैठणीवर, म्हणजे कर्म आहे, म्हणजे हे उत्तर नाही। ताईने अंगणात पाना फुलांची रांगोळी काढली, काढणारी कोण, ताई, काढण्याची क्रिया कोणावर झाली, रांगोळी, म्हणजे कर्म आहे, म्हणजे हे पण उत्तर नाही। येतंय लक्षात। आपण बघा अगदी डिटेलमध्ये काय घेतोय, काही स्वतंत्र व्हिडिओ आहे। पहिलं उत्तर तर आपलं झालं होतं, गवत आहे कर्ता, दुसऱ्यामध्ये पक्षी करतात, तिसऱ्यात श्रावणी करतात, चौथ्यात ताई करतात, दुसऱ्या वाक्यात दाणे हे कर्म आहे, पैठणी हे कर्म आहे, आणि रांगोळी हे कर्म आहे। बघा तिन्ही वाक्यात कर्म आहे, म्हणजे हे उत्तर होणार नाही। आलं लक्षात।
आता आपण परत डिटेलमध्ये या खालच्यांचे कोणते प्रयोग आहेत ते शोधूयात. बघा, डोंगरावर हिरवेगार गवत उगवले होते, हे तर आपलं उत्तर झालंच होतं. तरीही आपण जर कर्ता बदलला तर क्रियापद बदलतं का पाहूयात. डोंगरावर हिरवीगार वेली उगवली होती, उगवली बदललं, म्हणजे हा आकर्मक कर्तरी कन्फर्म झालेला आहे. आता आपण इतर पर्याय बघूयात. पक्षी अंगणात दाणे टिपतात, बरोबर आहे. मग आता टिपणारे कोण? पक्षी. करता. टिपण्याची क्रिया कोणावर झाली? दाणे. मग आता पक्षी एकदा करता बदलून पाहू ना. बघा, पक्षी होती आपण चिमणी घेऊ. चिमणी अंगणात दाणे टिपते म्हणजे काय? हा सकर्मक कर्तरी प्रयोग आहे. कर्त्यानुसार बदलला म्हणून हा काय झाला? सकर्मक कर्तरी, बरोबर आहे. चला, आता राहिलेले 2 पर्याय पण पाहूयात. श्रावणीने नवीन पैठणी आणली. बघा, कर्त्याला ने प्रत्यय आला म्हणजे हा सकर्मक कर्तरी पण कन्फर्म नाही. कर्तरी प्रयोगात कर्त्याला प्रत्यय लागत नाही. मग आता कर्मणी आहे तर उपप्रकार पाहूयात. बघा, श्रावणीने नवीन पैठणी आणली. पैठणी शब्द बदला बरं. आता श्रावणीने नवीन मोबाईल आणला बदललं म्हणजे हा कर्मणी प्रयोग आहे. ताईने अंगणात पाना फुलांची रांगोळी काढली. मग रांगोळी हे कर्म बदला बरं. काय घेता? चौकोन घ्या. आपल्याला काय, फक्त उदाहरण दाखल घ्यायचं. ताईने अंगणात पाना फुलांचा चौकोन काढला. बघा, काढला म्हणजे रांगोळी आणि पैठणी कर्म बदलले तर क्रियापद बदलतं, म्हणून हे दोन्ही आहेत कर्मणी प्रयोग. आता आपल्या लक्षात आलं असेल की पहिला आहे अकर्मक कर्तरी, जे आपलं उत्तर आहे. दुसरा आहे सकर्मक कर्तरी, तिसरा कर्मणी, चौथा कर्मणी. नेक्स्ट क्वेश्चन घेऊयात आपण. सहलीला जाताना कात्रज जवळ उजाडले. वाक्यातील प्रयोग ओळखा. बघा, उजाडले, मळमळते, गडगडले आणि सांजवले. परत एकदा ऐका. उजाडले, गडगडले, मळमळले, सांजवले हे 4 क्रियापद आले की डोळे झाकून भाव कर्तरीला टिकमार्क करायची, भावे प्रयोगाला टिकमार्क करायची आहे. त्यामध्ये काय? आता बघा, इथे यामुळे कन्फ्यूज झालं, कारण दोन्ही उत्तर दिलेत. भाव कर्तरी दिलं आणि भावे पण दिलं. मग आता तुम्ही म्हणणार सर आता काय करायचं? तर मुख्य प्रयोग आहे भावे, उपप्रकार आहे भाव कर्तरी. आता परीक्षा विभागानं भावे उत्तर दिलं ते बरोबर आहे. उपप्रकारे भाव कर्तरी प्रयोग. ओके, चला पुढचा प्रश्न पाहायचा आपल्याला. वाक्यातील क्रियापद जेव्हा कर्माप्रमाणे बदलते, कर्माप्रमाणे बदललं की कर्मणी, कर्त्याप्रमाणे बदललं तर कर्तरी, आणि दोघांप्रमाणेही नाही बदललं तर भावे. लक्षात, डेफिनेशनवर आधारित क्वेश्चन होता. सूर्य उगवला हे कोणत्या प्रयोगाचे उदाहरण आहे? नारा नारी नारे. उगवणारा कोण? सूर्य. उगवण्याची क्रिया कोणावर झाली? सूर्यावरच. वाक्यामध्ये कर्म नाही म्हणजे कर्मणी आणि सकर्मक कर्तरी तर कटले. आता अकर्मक कर्तरी का अकर्मक भावे. सूर्य आहे ना, सूर्य बदला. चांदणी उगवली. आपण ते बघा, चांदणी शब्द टाकला तर ली आलं, सूर्य डाला तर ला आला. चंद्र उगवला म्हणजे अकर्मक कर्तरी, कारण कर्त्यानुसार बदलला. डेफिनेशन आली आहे. क्रियापदाचे रूप नेहमी तृतीय पुरुषी नपुसकलिंगी एकवचनी व स्वतंत्र असणारा प्रयोग कोणता? भावे प्रयोग. 2014ला पेपर 2लाच सेम डेफिनेशन आलेली आहे. पुढे आपण तो प्रश्न पाहणार आहोत. याचसाठी आपला हा अट्टहास चालला की स्वतंत्र आपण टॉपिकनुसार बनवतोय, जेणेकरून रिपीट होणारे क्वेश्चन, रिपीट होणारे पर्याय आपल्याला लक्षात येतील व त्यावर आपण फोकस करायला सोपं होईल. बघा, तृतीय पुरुषी नपुसकलिंगी एकवचनी भावे, कर्त्यानुसार बदलला कर्तरी, कर्मानुसार बदलला कर्मणी. कोणत्या प्रयोग प्रकारात कर्म प्रथमांत असते आणि कर्ता प्रथमांत कधीच नसतो? बघा, आता कर्म प्रथमांत आहे आणि कर्ता प्रथमांत कधीच नाही तर हा कर्मणी. लक्षात. आणि जिथे कर्म प्रथमा विभक्तीत किंवा द्वितीय विभक्तीत आणि कर्ता मात्र प्रथमा विभक्तीत तिथे कर्तरी. आणि भावेमध्ये काय असतं? कधीही क्रियापद कसं असतं? तृतीय पुरुषी नपुसकलिंगी एकवचनी असते. जर तुम्ही आपल्या ओएसिस करिअर पॉईंटच्या ॲपमध्ये गेलात, जे प्ले स्टोअरला उपलब्ध आहे, त्याचबरोबर लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा आहे. तिथे आपल्याला 2013
ते 2025पर्यंतचे सर्व ओल्ड पेपर सोडवता येतील. त्याचबरोबर PDF व्ह्यू करता येईल व व्हिडिओच्या लिंकसुद्धा उपलब्ध आहे. तसेच सराव पेपरसुद्धा उपलब्ध आहेत, ज्याचा आपल्याला निश्चित फायदा होणार आहे. नेक्स्ट आहे, वाक्यातील कर्ता कर्म क्रियापद यांच्यातील परस्पर संबंधाला काय म्हणतात? तर यांना आपण प्रयोग म्हणतो. कर्ता कर्म क्रियापद यांचा परस्पर संबंध कसा? कर्त्यानुसार क्रियापद बदललं तर कर्तरी, कर्मानुसार बदललं तर कर्मणी, कर्ता आणि कर्म दोघांनुसारही बदललं नाही तर भावे. म्हणजेच कर्ता कर्म क्रियापद यांचं कोरिलेशन जिथं दाखवलं जातं तिथं काय असतो? प्रयोग असतो. इतर पर्याय बघा, क्रियाविशेषण, क्रियापदाबद्दल अधिक माहिती, क्रिया कुठं घडली, कशी घडली, काय घडली. अव्यय, ज्याच्यावर लिंग वचन विभक्तीचा परिणाम होत नाही, मराठीत 4 अव्यय आहेत. शब्दसिद्धी, शब्द कसा सिद्ध झाला हे समजून सांगणे म्हणजे शब्दसिद्धी होय. पुढीलपैकी कोणत्या नावाचा प्रयोग असू शकत नाही? अकर्मक कर्तरी आहे, सकर्मक कर्तरी आहे, कर्म कर्तरी आहे, अकर्मक कर्मणी. कर्मणी म्हणल्यावर त्यात कर्म पाहिजेच, अकर्मक होईल का? नाही. झालं आपलं उत्तर, पर्याय 4. तृतीय पुरुषी एकवचनी नपुंसकलिंगी असे स्वतंत्र क्रियापद असणारा प्रयोग, भाव्य प्रयोग. 2021लाही हा प्रश्न आला. आणि शेवटचा प्रश्न आहे आपला, आकाशवाणीद्वारे जागतिक पातळीवर संदेश पोहोचवला जात असतो, वाक्यातील प्रयोग ओळखा. बघा, क्रियापद संयुक्त क्रियापद हे पोहोचवला जात असतो. पोहोचवला जात असतो काय? संदेश. संदेश काय झालं? कर्म. पोहोचवून तर कोण? आकाशवाणी. आकाशवाणी काय झालं? कर्ता. आकाशवाणी या कर्त्याला द्वारे हा प्रत्यय लागला, शब्दयोगी अव्यय. मग द्वारे किंवा कडून असं जर शब्दयोगी अव्यय लागला तर तिथे प्रयोग असतो कर्म कर्तरी किंवा नवीन कर्मणी, पॅसिव्ह व्हायची रचना, कर्मणी प्रयोगाचा उपप्रकार, पर्याय क्रमांक 4. येते लक्षात? अशा प्रकारे. मग आता इथे समजा जर आपण अशी एक शंका आली की सर एकदा आम्हाला संदेश हा शब्द बदलून दाखवा, मग बदलून घेऊ ना. बघा, आकाशवाणीद्वारे जागतिक पातळीवर बातम्या पोहोचवल्या जात असतात, बरोबर आहे. म्हणजे कर्म बदललं तर आपलं क्रियापद बदलतं, म्हणून कर्मणी प्रयोग आहे. मग अशा प्रकारे आपण प्रयोगावर स्वतंत्र चर्चा केली. तुम्ही जर आपल्या ओएसिस करिअर पॉईंटच्या ॲपमध्ये गेलात, त्याची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे किंवा प्ले स्टोअरला तुम्ही सर्च करा. तिथे आपल्याला 2013 ते 2025 सर्व विषयानुसार पेपर उपलब्ध आहेत. तुम्ही फक्त मराठी जॉईन करू शकता, फक्त इंग्लिश जॉईन करू शकता, फक्त सायकोलॉजी जॉईन करू शकता. जे जे विषय तुम्हाला असं वाटतं की आपल्याला गरजेचं आहे तो एकच विषय तुम्ही जॉईन करू शकता. त्याचबरोबर सराव पेपरसुद्धा तुम्ही स्वतंत्र जॉईन करू शकता. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा, तसेच ओएसिसचे इतर ऑनलाईन प्लॅटफॉर्म जॉईन करा. धन्यवाद.